सांगितलं आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय. हे कायद्याचं राज्य आहे. कोण कुठल्या पक्षाचं आहे महत्वाचं नाहीये. जो दोषी आहे त्याच्यावर 100% या महायुतीच्या राज्यामध्ये नक्कीच त्याच्यावर कारवाई तुमच्याच सरकारमधील मंत्र्याला थेट राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्याकडे कसं बघता? हा दोषी असतो तो कुठल्याही पक्षाचा व्यक्ती नसतो हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तो कुठल्याही पक्षाचा असू दे अगदी महायुतीतला असू दे त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तो दोषी आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली. पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर आपण आक्रमक का झालो? नाही हे खरं तर काल जे आम्ही फोटो बघितले ते कुठल्याही संवेदनशील व्यक्ती बघू शकत नाही. त्याच्यावर जो आमचा जीव रात्रभर आम्हाला त्रास झालेला आहे त्याचा आज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये प्रतिबिंब राजकारण हे राजकारणाच्या राजकारण नाहीये. याच्यात पक्ष नाहीये. आज बीड बंदची हाक देण्यात आली होती. आज बीड बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र बंद जर वेळ पडली तर त्यालाही करू आम्ही परंतु शिवसेनेचा संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. मुळापासून उपटली गेली पाहिजे. घेतली गेली पाहिजे. कारवाईला उशीर झाला असं वाटत नाही तुम्हाला? 100% होणार. आणि जे काही गोष्टी आहेत शिंदे साहेबांवर फडणवीसांवर 100% दोषींवर कारवाई होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.